आज आपण शिकणार आहोत सिंपल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे पाहण्याआधी आपण काही उदाहरण बघूया, जी दैनंदिन जीवनातली उदाहरण आहे. पहिलं सेंटेन्स आहे आय लाईक टी. ह्या वाक्यात तुमच्या लक्षात येईल की हे अर्थपूर्ण वाक्य. आय लाईक टी, मला चहा आवडतो. इथे सब्जेक्ट आहे आय, लाईक आहे वर्ब आणि टी हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथे वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. म्हणून हे काय झालं, मेन सेंटेन्स किंवा हे अर्थपूर्ण वाक्य आहे, त्याला मेन क्लॉज म्हणूया. आता दुसरं वाक्य बघा. आय लाईक टी बट आय डोंट लाईक कॉफी. आता इथे देखील एक अर्थपूर्ण वाक्य घेतलं आहे आपण, आय लाईक टी, मेन सेंटेन्स, मेन क्लॉज म्हणूया. आणि आय डोंट लाईक कॉफी हे पण अर्थपूर्ण वाक्य आहे, मला कॉफी आवडत नाही. म्हणजे इथे दोन्हीही अर्थपूर्ण वाक्य आहेत. या दोन वाक्यांना बट या कंजंक्शन उभयान्वयी अव्यय याने जोडलं आहे. म्हणजे आपल्याला दोन अर्थपूर्ण वाक्य, मेन क्लॉजेस, मेन वाक्य हे बट असं कंजंक्शन लावून देखील बनवता येतं. तिसरं वाक्य बघूया. दो आय लाईक टी, आय डोंट लाईक कॉफी. आता इथे दो आय लाईक टी, जरी मला चहा आवडत असला, आय डोंट लाईक कॉफी, तरी मला कॉफी आवडत नाही. म्हणजे इथे दो आय लाईक टी, जरी मला चहा आवडत असला, हे अर्थपूर्ण वाक्य नाही. म्हणजे हे अपूर्ण वाक्य आहे. आणि आय डोंट लाईक कॉफी हे आपण पाहिलं आधी की जे अर्थपूर्ण वाक्य आहे. म्हणजे तो एक मेन क्लॉज आहे, मेन सेंटेन्स आहे. मग इथे एक मेन सेंटेन्स आहे आणि एक सबऑर्डिनेट सेंटेन्स. सबऑर्डिनेट म्हणजे उपवाक्य आहे. मग हे उपवाक्य मेन वाक्यावर डिपेंड आहे. म्हणजे आय डोंट लाईक कॉफीवर दो आय लाईक टी हे डिपेंडंट आहे. म्हणून दो आय लाईक टी हे सबऑर्डिनेट क्लॉज, आय डोंट लाईक कॉफी हे मेन क्लॉज. क्लॉज म्हणजे वाक्यप्रकार. मग या भागात आपण पाहिलं की एक मुख्य वाक्य असतं, त्याला मेन क्लॉज म्हणतात. आणि काही वाक्यांमध्ये उपवाक्य देखील असतात, त्याला काय म्हणतात, सबऑर्डिनेट क्लॉज. आता एक्झॅक्टली सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसे असतात हे पाहूया. सगळ्यात आधी सिंपल सेंटेन्स. याची रचना कशी असते. सिंपल सेंटेन्समध्ये वन मेन सेंटेन्स किंवा क्लॉज असतो. आता क्लॉज काय असतो हे आपण पाहिलं. क्लॉज म्हणजेच मेन सेंटेन्स, त्यामध्ये एकच मेन वाक्य असतं. यामध्ये इट हॅज वन सब्जेक्ट अँड वन वर्ब. आपण पाहिलं की त्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एक वर्ब असतो. एक्झाम्पल बघूया. आय लर्न इंग्लिश. यामध्ये आय सब्जेक्ट आहे, लर्न वर्ब आहे. दुसरं वाक्य. अमित प्लेड क्रिकेट. अमित सब्जेक्ट आहे, प्लेड वर्ब आहे. म्हणजे हे झाली सिंपल सेंटेन्स. सीता विल डान्स. सीता सब्जेक्ट आहे आणि विल काय आहे, तर ते ऑक्झिलरी किंवा त्याला हेल्पिंग वर्ब आहे. फ्युचर टेन्ससाठी वापरलं जातं. आणि डान्स हा काय आहे, मेन वर्ब आहे. मग ही छोटी छोटी वाक्य आहे जी अर्थपूर्ण वाक्य आहे, म्हणून यांना आपण सिंपल सेंटेन्स असं म्हणूया. मग सिंपल सेंटेन्स तयार करण्यासाठी आपल्याला एक सब्जेक्टची गरज असते, एक वर्बची गरज असते आणि ऑब्जेक्ट पण असतं. आता सिंपल सेंटेन्स एक वेगळ्या पद्धतीने देखील तयार करता येतात. तर कसं. सिंपल सेंटेन्स युजिंग प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, तर वर्बला आय एन जी लावून त्या सेंटेन्सचं सुरुवात केली जाते. त्याला जिरंड फॉर्म असं पण म्हणतात. म्हणजे व्ही प्लस आय एन जी, सेंटेन्स बिगिन विथ व्ही प्लस आय एन जी. वर्बची सुरुवात आय एन जीने होते. उदाहरणार्थ, ड्रिंकिंग अल्कोहोल इज डेंजरस टू हेल्थ. इथे ड्रिंक हा वर्ब आहे, त्याला आय एन जी लावला आणि ड्रिंकिंग. मग ड्रिंकिंग या वर्डची किंवा या वर्बने आपण वाक्याला सुरुवात करून वाक्य देखील तयार करू शकतो की जे एक अर्थपूर्ण वाक्य असतं. अजून एक उदाहरण बघूया. यूजिंग मोबाईल्स ड्युरिंग एक्झाम विल बी पनिश्ड. एक्झाममध्ये मोबाईल यूज केला तर शिक्षा होईल. मग इथे यूज हा वर्ब आहे, ज्याला आय एन जी लावून आपण वाक्याची सुरुवात केली आहे. या पद्धतीने देखील सिंपल सेंटेन्स हे तयार करता येतात. मग आय एन जी लावून वाक्य तयार करताना वर्बला आय एन जी लावून ते वाक्य
तो वर्ड आधी लिहायचा, त्यानंतर सब्जेक्ट आणि उरलेलं वाक्य जसंच्या तसं लिहायचं. सिम्पल सेंटेन्स हे इतकं सिम्पल आहे. आता पुढे बघूया कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 or more मेन सेंटेन्सेस असतात किंवा त्यालाच क्लॉज असं म्हणतात. परंतु हे दोनही मेन क्लॉज असतात, म्हणजे मुख्य वाक्य असतात. इट हॅज 2 verbs. ऑफकोर्स जर 2 वाक्य आहेत तर 2 सब्जेक्ट असतील आणि 2 verbs असतील. 2 sentences joined by conjunctions. कंजंक्शन्स उभयान्वयव्य. मग ही 2 वाक्य जे 2 मेन क्लॉज आहेत ते काही कंजंक्शनने जॉईन केले जातात. मग कोणते कंजंक्शन? सच ॲज बट, ऑर अँड सो. मग ही 2 क्लॉजेस किंवा 2 सेंटेन्सेस बट, ऑर किंवा सोने जॉईन केली जातात. बट, ऑर, अँड आणि सोने जॉईन केली जातात. इथे अँडसुद्धा आहे. उदाहरण बघूया. आय लर्न इंग्लिश. हे एक मुख्य वाक्य आहे, मेन सेंटेन्स आहे. दुसरं वाक्य त्याच्याच पुढे लिहिलं आहे, आय लाईक टू रीड इंग्लिश बुक्स. हेही मुख्य वाक्य आहे. आता हे दोन्ही सेंटेन्स हे सिम्पल सेंटेन्सेस आहेत. आपल्याला आता याचं कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे. तर ते कसं होईल? आय लर्न इंग्लिश. मग ह्या कंजंक्शनपैकी बट, ऑर, अँड किंवा सोपैकी काय योग्य होईल? मी इंग्लिश शिकते आणि मला इंग्लिश बुक वाचायला आवडतात. अँड, मग इथे अँड हे कंजंक्शन आपण लिहिलं. अँड आय लाईक टू रीड इंग्लिश बुक्स. आय लर्न इंग्लिश हे मेन क्लॉज आहे, मेन सेंटेन्स आहे. आय लाईक टू रीड इंग्लिश बुक हे देखील मेन सेंटेन्स आहे. आणि ह्या दोन्ही मेन सेंटेन्सेसला अँड ह्या कंजंक्शनने आपण जोडलं आहे. पुढे बघूया अजून. अमित प्लेड क्रिकेट. मेन क्लॉज. ही डिड नॉट लाईक फुटबॉल. अमित क्रिकेट खेळतो, त्याला फुटबॉल आवडत नाही. मग हे कसं होईल? अमित प्लेड क्रिकेट. अँड होऊ शकणार नाही आणि त्याला फुटबॉल आवडत नाही असं होणार नाही. तर त्याऐवजी बट, पण ही डिड नॉट लाईक फुटबॉल, परंतु त्याला फुटबॉल आवडत नाही. मग इथे आपण कंजंक्शन बट वापरलं. पुढे वाक्य बघूया. सीता विल डान्स. मेन क्लॉज. सीता विल हेल्प हर मदर. सीता तिच्या आईला मदत करेल. मग आता ही दोन्ही वाक्य अँडने जोडता येईल का? सीता डान्स करेल आणि तिच्या आईला मदत करेल? नो. सीता विल डान्स ऑर शी विल हेल्प हर मदर होऊ शकतं. सीता डान्स करेल किंवा तिच्या आईला मदत करेल. सो हे वाक्य होईल सीता विल डान्स ऑर शी विल हेल्प हर मदर. त्यानंतर पुढचं वाक्य बघूया. आय मिस्ड द बस. मी बस मिस केली. आय केम लेट इन द क्लास. मी क्लासमध्ये उशिरा आले. मग हे वाक्य कंपाऊंड करताना इथे आपल्याला बट वापरायचा आहे. ऑन, ऑर, अँड किंवा सो. विचार करा. आय मिस द बस अँड आय केम लेट इन द क्लास. आणि मी क्लासला उशिरा आले नाही. आय मिस द बस बट आय केम लेट इन द क्लास. नो. आय मिस द बस ऑर आय केम लेट इन द क्लास. असंही होणार नाही. आय मिस द बस सो आय केम लेट इन द क्लास. करेक्ट. मग हे वाक्य असं होईल. आय मिस द बस सो म्हणून मी क्लासला उशिरा आले. या पद्धतीने कंपाऊंड सेंटेन्स हे बट, ऑर, अँड आणि सोचा उपयोग करून तयार केले जातात, ज्यामध्ये 2 मेन क्लॉजेस असतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त. पुढचं सेंटेन्स बघूया. कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वैशिष्ट्य काय? यामध्ये 2 or more सेंटेन्सेस असतात. यामध्ये देखील कंपाऊंडप्रमाणे 1-2पेक्षा जास्त मेन सेंटेन्सेस असतात. 1 मेन सेंटेन्स असतो, एक मुख्य वाक्य असतं किंवा त्याला क्लॉज म्हणतात. अँड 1 or many सबऑर्डिनेट क्लॉजेस. आणि त्यावर डिपेंड असणारे एकापेक्षा जास्त
सबऑर्डिनेट म्हणजे उपवाक्य असतात. इट हॅज 2 verbs, 2 or more verbs. 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्ब आणि सब्जेक्ट असतात. आता ही वाक्य कशी जोडली जातात? दीज सेंटेन्सेस आर जॉईंड बाय WH वर्ड्स. WH वर्ड्स आपले WHचे प्रश्न ज्या शब्दाने तयार होतात ती. इफ ह्या कंजंक्शनने सुद्धा ही वाक्य जोडली जातात. अनलेस, ॲज सून ॲज, दो, ऑल्दो, सिन्स, ॲज या कंजंक्शनचा वापर करून आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे बनवू शकतो. उदाहरण बघूया. आय लर्न इंग्लिश अँड आय लाईक टू रीड इंग्लिश बुक्स. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? आय लर्न इंग्लिश मुख्य वाक्य, मेन क्लॉज. आय लाईक टू रीड इंग्लिश बुक्स हे सुद्धा मेन क्लॉज, परंतु यांना अँड या कंजंक्शनने जॉईन केलं आहे म्हणून हे काय झालं? कंपाऊंड सेंटेन्स. 2 मेन क्लॉज आहेत की जे अँड ह्या कंजंक्शनने जोडलं गेलं आहे, म्हणजे हे कंपाऊंडचं वाक्य आहे. ते आपल्याला आता कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये करायचं आहे. मग ते कसं होईल? दो I learn English which help me to read English books. मी इंग्लिश शिकते की ज्यामुळे which हा WH वर्ड झाला. हेल्प मी टू रीड इंग्लिश बुक की ज्यामुळे मला कसली मदत होते? इंग्लिश बुक वाचण्याची मदत होते. इथे which हा WH वर्ड आपण सेंटेन्स जोडण्यासाठी केला. दुसरं वाक्य आहे अमित प्लेड क्रिकेट बट ही डिड नॉट लाईक फुटबॉल. मागचंच वाक्य आहे आणि हे देखील कंपाऊंड सेंटेन्स आहे. मग याचं कसं होईल? दो अमित प्लेड क्रिकेट. दो म्हणजे जरी. दो अमित प्लेड क्रिकेट. मग दुसरं वाक्य जोडताना इथे लक्ष द्या की कॉमा दिला जातो. ही डिड नॉट लाईक फुटबॉल. वरचं वाक्य जसंच्या तसं लिहायचं, फक्त दोचा इथे मदत होईल. इथे WH वर्ड वापरता येणार नाही, अर्थपूर्ण होणार नाही. दो म्हणजे जरी अमित क्रिकेट खेळतो तरी त्याला फुटबॉल आवडत नाही, म्हणून इथे दोचा उपयोग केला. इथे ऑल्दो सुद्धा वापरता आला असता. पुढचं वाक्य सीता विल डान्स और शी विल हेल्प हर मदर. सीता डान्स करेल किंवा तिच्या आईला मदत करेल. हे देखील कंपाऊंडचं वाक्य आहे. मग याचं कसं होईल? सीता विल डान्स ऑल्दो शी विल हेल्प हर मदर. सीता डान्स करेल तरी, ऑल्दो म्हणजे तरी, शी विल हेल्प हर मदर ती तिच्या आईला मदत करेल. आता इथे बघा दो आणि ऑल्दोची गंमत अशी आहे की हे वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा वापरता येतं किंवा 2 वाक्यांना जोडताना देखील वापरता येतं. परंतु जर सुरुवातीला वापरलं असेल दो किंवा ऑल्दो तर दुसरं वाक्य जोडताना त्याच्या आधीमध्ये दोन्ही वाक्यांच्या मध्ये तुम्हाला कॉमा देण्याची गरज असते. अजून काही उदाहरणं बघूया. आता युजेस ऑफ WH वर्ड्स. काही WH वर्ड्स आता जसे प्रश्नांसाठी वापरतो आपण, परंतु इथे आपल्याला प्रश्न बनवायचे नाही आहेत, तर 2 वाक्यांना जोडण्यासाठीचं कंजंक्शन म्हणून त्याचा उपयोग करायचा आहे. तर मग त्याचा उपयोग कसा करायचा हे बघूया. आता व्हॉटचा अर्थ आपल्याला माहिती आहे की काय आहे, परंतु जेव्हा ते कंजंक्शन होतं तेव्हा त्याचा अर्थ होतो की जे. बऱ्याचदा हे आपल्याला माहीत पडलं तर आपल्याला इंग्लिशच्या वाक्यांमध्ये एक्झॅक्टली कोणतं WH वर्ड वापरायचं आहे ते लक्षात येतं. मग व्हॉट म्हणजे काय असतं, परंतु जेव्हा ते वाक्याच्या मध्ये येतं किंवा 2 वाक्यांना जोडतं तेव्हा त्याचा अर्थ होतो की जे. दुसरं WH वर्ड आहे वेन. वेनचा अर्थ होतो केव्हा, परंतु कंजंक्शन असेल तर ते की जेव्हा असा अर्थ होतो. पुढचं आहे व्हेअर म्हणजे कोठे. कंजंक्शन म्हणून उपयोग केला तर त्याचा अर्थ होतो की जेथे. विच आहे, विचचा अर्थ होतो कोणते, त्याचं कंजंक्शन होतं की जे. हुम याचा अर्थ होतो कोणाला, परंतु कंजंक्शन आहे म्हणून की ज्याला, या अर्थाने आपण त्याला घेऊया. पुढचा शब्द आहे हू. त्याचा अर्थ होतो कोण, परंतु कंजंक्शन आहे म्हणून
की जो. आता याचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया. आय टोल्ड हिम टू डू अँड ही डीड. मी त्याला सांगितलं करायला आणि त्याने ते केलं. आता इथे आपल्याला एक्झॅक्टली कोणतं WH वर्ड वापरता येईल? मग व्हॉट आय टोल्ड हिम, मी त्याला जे सांगितलं, आणि दुसरं वाक्य जोडण्याच्या आधी आपण काय केलं? कॉमा दिला. ही डीड. अँड काढून टाकायचा, कॉमा द्यायचा आणि पुढचं वाक्य लिहायचं. व्हॉट आय टोल्ड हिम, मी त्याला जे काय करायला सांगितलं त्याने ते केलं. इथे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आलं. पुढचं वाक्य, शी वेंट टू द रूम, शी फाउंड अ बॅग. ती रूममध्ये गेली आणि तिला बॅग मिळाली. मग आता इथे कोणतं WH वर्ड वापरता येईल? व्हॉट वापरता येईल का? ती रूममध्ये गेली की तिथे तिला बॅग की जे बॅग सापडली, की ती रूममध्ये गेली व तेथे तिला बॅग सापडली. मग इथे आपण जेथे तेथेसाठी काय वापरूया? वेअर. म्हणून मग आपण वेअरचा उपयोग करूया. शी वेंट टू द रूम वेअर शी फाउंड अ बॅग. ती रूममध्ये गेली जेथे तिला बॅग सापडली. मग इथे फुल स्टॉपच्या ठिकाणी वेअर टाकावं लागेल. अजून काही उदाहरणं बघूया. अमित कॉल्ड मी, आय वॉज हॅव्हिंग फूड. अमितने मला कॉल केला, बोलवलं, आणि आय वॉज हॅव्हिंग फूड, आणि मी तेव्हा जेवत होतो. मग हे जेव्हा अमितने मला कॉल केला तेव्हा मी जेवत होतो. मग जेव्हा तेव्हा आहे म्हणून व्हेन अमित कॉल्ड मी, फुल स्टॉपच्या ऐवजी कॉमा, आय वॉज हॅव्हिंग फूड. पुढचं उदाहरण बघूया. ही वॉज टेलिंग मी द स्टोरी बट आय रेड इट बिफोर. तो मला गोष्ट सांगत होता परंतु आय रेड इट बिफोर, मी ती स्टोरी आधी वाचलेली होती. मग याचं जी सांगितली होती ती, मग जे ते यासाठी आपण काय वापरतो? तर विच. मग इथे होईल ही वॉज टेलिंग मी द स्टोरी विच आय रेड इट बिफोर. इथे बट काढून टाकला आणि त्याच्याऐवजी आपण विच हे घातलं. पुढचं वाक्य, आय मेट अ मॅन, आय न्यू हिम. मी एका माणसाला भेटलो आणि आय न्यू हिम, मी त्याला ओळखत होतो. मग माणसाला ओळखत होतो, मी ज्याला भेटलो त्याला. मग ज्याला त्याला आहे म्हणजे काय? हू. आपण जर WH प्रमाणे बघितलं तर हू किंवा हुम हे देखील वापरता येईल. मग आय मेट द मॅन हुम, की ज्याला आय न्यू. मग अँड काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी हुम वापरायचा. पुढचं वाक्य बघूया. आय सॉ अ बॉय अँड ही वॉज माय ब्रदर. मी एका मुलाला पाहिलं आणि तो माझा भाऊ होता. मग ज्या मुलाला पाहिलं तो माझा भाऊ होता. मग जो तो इथे व्यक्तिविषय आहे म्हणून हू येईल. हुम म्हणजे ज्याला त्याला, हू असेल तर जो तो. आय सॉ अ बॉय अँडच्या ठिकाणी आपण हू टाकणार. इथे कॉमा देण्याची गरज नाही कारण इथे आपण वाक्याच्या मध्ये ते WH वर्ड वापरलेला आहे. या पद्धतीने आपण WH वर्ड हे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये वापरू शकतो. आता आपण एक्सरसाइज करूया. सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसे तयार केले जातात किंवा ते कसे सोडवायचे. 12वी बोर्डाला तुम्हाला वाक्य दिलं जातं आणि ते सेंटेन्स असेल, ते कंपाऊंडमध्ये असेल, कॉम्प्लेक्समध्ये असेल, ते तुम्ही दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे बदल करायचे असतात. आपण त्याची प्रॅक्टिस करूया. एक वाक्य आहे, शी पुल्ड द डोर अँड शी एंटर्ड इन द रूम. तुमच्या लक्षात आलं असेल, शी पुल्ड द डोर हे मेन वाक्य आहे, तिने दार उघडलं. अँड आहे म्हणजे सोपं ओळखायचं, अँड आलं आहे, परंतु अँड हे 2 वाक्यांना जोडणारं असायला हवं. मग अँड आलं आहे, शी एंटर्ड इन द रूम, आणि ती रूममध्ये आली, म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. ब्रॅकेटमध्ये दिले म्हणजे ते त्या प्रकारचं वाक्य आहे. आपण आता हे कंपाऊंड सेंटेन्स कॉम्प्लेक्स, सिम्पल या सेंटेन्समध्ये करून बघूया. आता पुलिंग द डोर शी एंटर्ड इन द रूम हे सिम्पल आहे. कसं? तर आपण काय केलं, पुल जे क्रियापद आहे त्याला ING या वाक्यामध्ये आधी बघितलं तर वर्ब कोणते? पुल आहे आणि एंटर आहे. मग जर आपण एंटर आधी केलं असतं तर अर्थपूर्ण वाक्य झालं नसतं, म्हणून आपण पुल आधी घेतला. पुलला ING लावला. पुलिंग द डोर
डोर ओपन करून कॉमा शी एंटर्ड इन द रूम, ती रूममध्ये शिरली. मग व्हर्बला ING लावून आपण हे सिम्पल सेंटेन्स केलं. आता याचं कॉम्प्लेक्स करूया. ॲज सून ॲज शी पुल द डोर, ॲज सून ॲज म्हणजे ताबडतोब लगेचच. ॲज सून ॲज शी पुल द डोर, जसं तिने डोर उघडलं कॉमा शी एंटर्ड इन द रूम, ती रूममध्ये आली. मग इथे आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स केलं आहे, अर्थपूर्ण वाक्य नाही आहे. सॉरी. ॲज सून ॲज शी पुल द डोर, जसं तिने दार उघडलं, हे अर्थपूर्ण वाक्य नाही आहे. शी एंटर्ड द रूम हे मुख्य वाक्य आहे, मेन अर्थपूर्ण वाक्य आहे. म्हणून हा मेन क्लॉज आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज. असं या पद्धतीने आपण इथे WH वापरता आला नसता, WH वापरून आपल्याला हे वाक्य तयार करता आलं नसतं. हे प्रॅक्टिस करून तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या ठिकाणी WH वापरायचं आहे, कुठे कुठे ॲज सून ॲज वापरायचं आहे, दो ऑल्दो वापरायचं आहे. लगेचच वेळ सांगितली म्हणून ॲज सून ॲज वापरला. दुसरं वाक्य बघूया. आय कॅन गो बाय बस, आय कॅन गो बाय ट्रेन. 2 सिम्पल सेंटेन्सेस आहेत. इथे अँड नाही, विच नाही, WH नाही, म्हणजे हे 2 सिम्पल सेंटेन्स आहे. आपण आता याचं कंपाऊंड करूया. मी बसने जातो, मी ट्रेनने जातो. मग इथे आपण काय करता येईल कंपाऊंड करताना, आय कॅन गो बाय बस, मी बसने जाऊ शकतो, ऑर किंवा आय बाय ट्रेन. आता इथे तुमच्या लक्षात येईल हे मोठं वाक्य होतं, आय कॅन गो बाय ट्रेन. मग सारखं रिपीट करण्यापेक्षा या ठिकाणी आपण बाय ट्रेन, आय कॅन गो बाय हे आपण स्किप केलं आहे. असं देखील वाक्यरचना करता येते, जेणेकरून रिपिटेशन होत नाही आणि ते बोरिंग वाटत नाही. म्हणून मग हे वाक्य झालं, आय कॅन गो बाय बस ऑर बाय ट्रेन. तिसरं वाक्य बघ, याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करता येऊ शकत नाही. यू स्टडी रेग्युलरली, यू विल फेल इन द एक्झाम. तू स्टडी कर रेग्युलर, तू दररोज अभ्यास कर. यू विल फेल इन द एक्झाम, तू एक्झाममध्ये फेल होशील. 2 अर्थपूर्ण वाक्य आहे, एकमेकांशी काही संबंध नाही वाटत आहे. मग आता याला जर आपल्याला कंपाऊंडमध्ये करायचं असेल, इन्स्ट्रक्शन दिले असेल की कंपाऊंडमध्ये करायचं आहे, तर कसं करणार. यू स्टडी रेग्युलरली ऑर म्हणजे किंवा यू विल फेल इन द एक्झाम, तू एक्झाममध्ये फेल होशील, किंवा नाहीतर तू एक्झाममध्ये फेल होशील. हेच वाक्य कॉम्प्लेक्समध्ये कसं होईल, अनलेस वापरून केलं आहे. अनलेस यू स्टडी रेग्युलरली यू विल फेल इन द एक्झाम. जर तू एक्झाममध्ये अभ्यास केला नाहीस, अनलेस म्हणजे नसेल तर, जर तर. पुढचं वाक्य ऑरच्या ठिकाणी कॉमा टाकला आणि ते वाक्य जसंच तसं लिहिलं. इथे अनलेस वापरून आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स केला. पुढचं वाक्य आहे, आय एम अ टीचर, माय सिस्टर इज अ डॉक्टर. 2 इंडिपेंडेंट वाक्य आहे. आता याचं कंपाऊंड करून बघूया आधी. मग कंपाऊंड करण्यासाठी काय करावं लागेल, अँड, बट, ऑर, सो यापैकी काय वापरता येईल. आय एम अ टीचर अँड माय सिस्टर इज अ डॉक्टर होऊ शकतं. आय एम अ टीचर बट माय सिस्टर इज अ डॉक्टर, हेही होऊ शकतं. आय एम अ टीचर ऑर माय सिस्टर इज अ डॉक्टर, हे होणार नाही. म्हणजे इथे आपल्याला अँड आणि बट दोन्ही कंजंक्शन वापरून हे वाक्य लिहिता येईल. इथे मी एकच पद्धतीने दाखवलं आहे, आय एम अ टीचर बट माय सिस्टर इज अ डॉक्टर. या पद्धतीने कंपाऊंड वाक्य करता येईल. पुढचं बघूया. आय हेल्प्ड अ पुअर मॅन, मी एका गरीब माणसाला मदत केली. सिम्पल सेंटेन्स आहे, कोणतंही 2 वाक्य नाही, एकच वाक्य. आपण याचं कंपाऊंड करून बघूया. कॉम्प्लेक्स करूया. आय हेल्प्ड अ मॅन हू वॉज पुअर. आता जर कॉम्प्लेक्स करायचं असं आलं असेल, आता यात कंपाऊंड करता येणं शक्य नाही, कारण 2 वाक्य बनवता येणार नाही. म्हणजे याचं आपल्याला कॉम्प्लेक्स करायचं आहे. मग या ठिकाणी मी एका गरीब माणसाला मदत केली. अशा गरीब माणसाला, मग जिथे व्यक्तीचं नाव असेल तिथे लक्षात घ्यायचं की हू किंवा हुम हे वापरता आलं पाहिजे. मग हू आणि हुम असं वापरायचं असेल तर मग ते एक वाक्य 2 वाक्यात डिवाईड करायचं.
2 सेपरेट वाक्य तयार करायचं. मग इथे 2 सेपरेट वाक्य आपण कोणती केली? आय हेल्प्ड अ मॅन हे एक मुख्य वाक्य आहे. ही वॉज अ पुअर, आता इथे ही रिपिटेशन होणार होतं म्हणून ही रिमूव्ह केला तसं देखील चालतं. हू वॉज पुअर, की जो गरीब होता. मग हे 2 वाक्य आपण तयार केली आणि तिथे हू या कंजंक्शनने कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार केला. पुढचं वाक्य, दिस इज अ डार्क रूम, ही एक डार्क रूम आहे. सिम्पल सेंटेन्स आहे. मग आता याचा आपण कॉम्प्लेक्स करून बघूया. दिस इज अ डार्क रूम हे एक वाक्य झालं. अँड दिस इज अ रूम ही एक रूम आहे. अँड इट इज डार्क आणि ती डार्क आहे. आता इथे कंपाऊंड सेंटेन्स तयार केला आहे आपण. अँडने आपण 2 वाक्य तयार केली. याचं कॉम्प्लेक्स देखील करता येईल. दिस इज अ रूम विच इज डार्क, ही एक रूम आहे की जी डार्क आहे. की जी यासाठी आपण रूमसाठी वापरलं आहे विच, की जी. पुढचं उदाहरण बघूया. आय पिक्ड अप माय पेन अँड स्टार्टेड रायटिंग पोएम, मी माझा पेन उचलला आणि पोएम लिहायला सुरुवात केली. 2 वाक्य आहे, अँडने जोडलं आहे. हे आपण सिम्पल करून बघूया. यातलं वर्ब आपण आधी पाहिलं, पिक हे पण वर्ब आहे आणि स्टार्ट हे पण वर्ब आहे. परंतु स्टार्टिंग रायटिंग पोएम आय पिक्ड अप माय पेन अर्थपूर्ण वाक्य होत नाही. मग आपण काय केलं, पिकला ING लावून पाहिला. पिकिंग अप माय पेन, इथे पिकिंग अपपासून वर्बपासून सुरुवात करायची आणि सब्जेक्ट त्यानंतर घ्यायचा. पिकिंग अप माय पेन कॉमा, दुसरं वाक्य देण्याच्या आधी कॉमा द्यायचा आणि त्यानंतर आय स्टार्टेड रायटिंग पोएम, असं हे सिम्पल वाक्य तयार करता येतं. पुढे बघूया. द एक्झाम वॉज डिफिकल्ट, एक्झाम डिफिकल्ट होती. ऑल स्टुडंट्स पास्ड, सर्व विद्यार्थी पास झाले. सिम्पल सेंटेन्स आहे, 2 सेपरेट. याचा आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स करूया. आधी कंपाऊंड करून बघूया. द एक्झाम वॉज डिफिकल्ट, एक्झाम डिफिकल्ट होती. बट ऑल स्टुडंट्स पास्ड, परंतु सर्व विद्यार्थी पास झाले. मग कंजंक्शन वापरून हे 2 वाक्य आपण तयार केले. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कंजंक्शन वापरणार त्याआधी कॉमा द्यायचं विसरायचं नाही. कंजंक्शन तुम्ही जेव्हाही वापरणार बट, अँड, ऑर, सो, त्यापूर्वी कॉमा देणं आवश्यक आहे. हे पंक्च्युएशन्सला सुद्धा मार्क्स असतात. आता कॉम्प्लेक्स बघूया. दो द एक्झाम वॉज डिफिकल्ट, जरी ती एक्झाम डिफिकल्ट होती, जरी कॉमा ऑल स्टुडंट्स पास्ड, तरीसुद्धा सर्व विद्यार्थी पास झाले. पुढचं वाक्य बघूया. आय कॉल्ड माय फ्रेंड, मी माझ्या मित्राला फोन केला. ही कुडंट हिअर मी, फोन केला किंवा बोलवलं. ही कुडंट हिअर मी, तो ऐकू शकला नाही, त्याला ऐकायला आलं नाही. हे सिम्पल सेंटेन्स आहे. याचा आपण कंपाऊंड सेंटेन्स करूया. आय कॉल्ड माय फ्रेंड, मी माझ्या फ्रेंडला बोलवलं. पण ही कुड नॉट हिअर मी, 2 क्लॉजला आपण बट ह्या कंजंक्शनने जोडला आहे. इथे बटच्या आधी कॉमा द्यायचा आहे, ते राहिलं आहे. शेवटचं वाक्य बघूया. वेन आय सॉ हर शी वॉज क्राईंग, मी जेव्हा तिला पाहिलं. वेन, जेव्हा, इथे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. 2 वाक्य आहे. वेन आय सॉ हर, मी जेव्हा तिला पाहिलं. शी वॉज क्राईंग, ती रडत होती. 2 वाक्य आहे, जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आपण याचं कंपाऊंड करूया. आय सॉ हर, मी तिला पाहिलं. बट शी वॉज क्राईंग, पण ती रडत होती. कंपाऊंड झालं. इथे बटच्या ऐवजी अँड पण वापरता आलं असतं. आय सॉ हर अँड शी वॉज क्राईंग, मी तिला पाहिलं आणि ती रडायला लागली. दोन्ही अर्थाने हे वाक्य करता येईल. बट पण वापरता येईल आणि अँडसुद्धा. इथे देखील बटच्या आधी कॉमा द्यायचा आहे. इथे आपले सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स झाले.